नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एका छोट्याशा व्हिडिओसह आलेलो आहोत। आज आपण पाहणार आहोत अर्थसंकल्पामधल्या काही मूलभूत संकल्पना। ठीक आहे, त्या संकल्पना काय आहेत तर पहिला आहे भांडवली खर्च। ठीक आहे, भांडवली खर्च एक आहे मुद्दा। दुसरा आहे की भांडवली जमा, त्यानंतर महसुली खर्च आणि महसुली जमा। आपण वन बाय वन एक पाहून घेऊया। ठीक आहे, पहिल्यांदा बघा भांडवली खर्च काय असतो। भांडवली खर्च हा असा खर्च असतो जो की दीर्घकालीन असतो। हा कसा असतो, हा दीर्घकालीन असतो, म्हणजे खूप लाँग टर्म काळासाठी हा खर्च केला जातो। हा दीर्घकालीन खर्च असतो आणि तो मालमत्ता तयार करण्यासाठी केला जातो। ठीक आहे, एखादी मालमत्ता आपण त्यासाठी तयार केली जातो, ती त्या खर्चामुळे काय होती, एखादी मालमत्ता तयार होती किंवा एखादं कर्ज काय होतं, कर्ज फेडलं जातं। हे जर कर्ज फेडणे हा मुद्दा लक्षात घ्या। भांडवली खर्चामध्ये काय होतं की दीर्घकालीन खर्च असतो, त्यामध्ये मालमत्ता निर्माण केली जाते किंवा कर्ज फेडलं जातं। याच्यामध्ये नवीन पायाभूत सुविधा असतात। ठीक आहे, म्हणजे त्याला आपण इन्फ्रा म्हणतो। त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची पण एक निर्मिती केली जाते किंवा जे की लष्करी आपलं आर्मी आहे, त्याला आर्मीसाठी काय केलं, लष्करी उपकरणे खरेदी केली जातात किंवा एखादा नवीन जर प्रोजेक्ट असेल, ठीक आहे, तर हा प्रोजेक्टसुद्धा आपण ह्यामध्ये घेतला जातो किंवा सरकारी काही योजना असतील लाँग टर्मच्या, त्यासुद्धा ह्यामध्ये असतात। वन बाय वन बघूया आपण। हा दीर्घकालीन खर्च असतो, मालमत्ता यामुळे तयार केली जाते। याचं कर्ज फेडण्यासाठी हा खर्च होतो, म्हणजे कर्ज फेडलं तर हा खर्च भांडवली खर्चामध्ये इन्क्लूड केला जातो। म्हणजे एखाद्यासाठी आपण कोणाकडून कर्ज घेतलं असेल आणि आपण त्याला ती कर्जाची परतफेड केली तर जो होणारा जो खर्च आहे कर्ज परत करण्यासाठी, तो हा भांडवली खर्चामध्ये टाकला जातो। त्यानंतर एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे दळणवळणाचे रस्ते असतील, पोर्ट असतील, बंदरं असतील किंवा विमानतळ असतील, याच्यासाठी जो खर्च होतो तो खर्चसुद्धा भांडवली खर्चामध्ये निर्माण केला जातो किंवा त्यामध्ये इन्क्लूड केला जातो। त्याचप्रमाणे आर्मीसाठी जर आपण काही मिसाईल्स, जेट विमान्स वगैरे काही घेतले असतील, जो की लाँग टर्म खर्च आहे, तर तोसुद्धा खर्च लष्करी उपकरणं म्हणून भांडवली खर्चातच समाविष्ट केला जातो। त्याचबरोबर काही प्रोजेक्ट असतील, म्हणजे आता प्रोजेक्टमध्ये काय येतात, आता समजा सागरमाला हा प्रोजेक्ट आहे किंवा आपला गोल्डन वे हे काय म्हणतात प्रोजेक्ट आहे। तसे प्रोजेक्ट वगैरे सगळे प्रोजेक्ट कशामध्ये येतात, ते भांडवली खर्चामध्ये येतात। आता सरकारी योजनांमध्ये जे काही खर्च केले जातात ते सुद्धा लाँग टर्मचे म्हणतो आहे, ते सुद्धा भांडवली खर्चामध्ये येतात। आता ह्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला द्यायचं असेल तर याचं उदाहरण म्हणून तुम्हाला काय दिलं जातं, पंतप्रधान सडक योजना। ठीक आहे, पंतप्रधान सडक योजना जी आहे, पंतप्रधान त्याला ग्राम सडक योजना म्हणा, पंतप्रधान सडक योजना हा सुद्धा भांडवली खर्चामध्ये समावेश केला जातो। भांडवली खर्चामध्ये जो काही खर्च केला जातो तो पूर्ण लाँग टर्मचा असतो आणि मुळातच तो मालमत्ता तयार करणारा असतो। इथं मी दिले मालमत्ता तयार करणारा असतो। त्याचप्रमाणे आता ह्याच्या खालीच आपण जर इथं महसुली खर्च आपण लिहून लगेच ह्याच्या खाली, म्हणजे तुम्हाला खर्चाचा लगेच गोष्टी, महसुली खर्च। आता महसुली खर्च ह्याच्या विरुद्ध असतो एकदम। ठीक आहे, आता महसुली खर्च काय असतो, तो महसुली खर्च असतो की तो वारंवार करावा लागतो। हा लाँग टर्म नसतो, हा वारंवार करावा लागतो। प्लस याने कोणतीही मालमत्ता वगैरे काय तयार केली जात नाही। ठीक आहे, हा दैनंदिन खर्चासाठी असतो। ह्याचे जे दैनंदिन जे आपले खर्च आहेत, मग त्यामध्ये काय येणार, पगार, पेन्शन। ठीक आहे, पगार येणार, पेन्शन येणार किंवा एखादे अनुदान येणार। आता अनुदानामध्ये तुम्हाला काय उदाहरण देता येईल रे, सध्या कोणती स्कीम चालू आहे सध्या अनुदानामध्ये, आपण बघतो महाराष्ट्रामध्ये गाजलेली लाडकी बहीण। ठीक आहे, ही लाडकी बहीण स्कीम आहे, याचं अनुदान आहे। मग लाडकी बहिणीला जो अनुदान दिलं जातं ते सुद्धा महसुली खर्चामध्ये टाकलं जातं। पगार, पेन्शन, सरकारी जे काही स्कीम असतील त्या सर्व काही ह्याच्यामध्ये महसुली खर्चामध्ये केला जातो। हा शॉर्ट टर्म असतो। ठीक आहे, हा शॉर्ट टर्म खर्च असतो आणि हा वारंवार केला जातो। हा लाँग टर्म असतो आणि एकदाच केला जातो। आपण एकदाच इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार ना, बंदर का आपण 10 वेळा ते खोदून परत बांधतो, नाही बांधत। लष्करी आपण 10 वेळा घेतो का, जेट असेल किंवा बोट असेल किंवा एखादे सबमरीन असेल, ते एकदाच घेतो। प्रोजेक्ट सागरमाला हा एकदाच होतो। सरकारी योजना मोठी म्हणजे पंतप्रधान सडक योजना ही एकदाच केली जाते, पण हे लाँग टर्म। आता ह्याच्यामध्ये एक बारीक सुद्धा मुद्दा असा येतो की आता इथं बघा, इथं काय दिलेलं आहे, एखादं कर्ज आपण फेडलं तर हे भांडवली खर्चात येतं। पण कर्ज न फेडता ह्या कर्जावरचं जर व्याज जर दिलं, नुसतं व्याज दिलं, म्हणजे समजा माणसांनी बीकडून 10,000 घेतलेत, तर ते 10,000च्या 10,000 त्याला कर्ज फेडलं तर ते कर्ज फेडलं म्हणून ते भांडवली खर्च येईल। पण 10,000 कर्ज न फेडता त्याच्यावरचं 200 रुपये व्याज जर दिलं तर ते व्याज महसुली खर्चात येईल। एवढं मात्र तुम्ही इथं लक्षात ठेवा। ठीक आहे,
हा मुद्दा बारीक आता व्याजाचा लक्षात ठेवायचा तुम्हाला इथं. इतकं सोपं ती गोष्ट आहे, जास्त काही किचकट करून घेण्याची काही गरज नाही आहे महसुली खर्च आणि महसुली ह्याच्यामध्ये. तर महसुली खर्चामध्ये निवृत्ती वेतन, अनुदाने, शिक्षण, आरोग्यावरचा जे वारंवार होणारे खर्च आहेत तो असतो. दैनंदिन प्रकाशासाठी असतो, कोणती मालमत्ता निर्माण करत नाही आणि तो शॉर्ट टर्म असतो. इथपर्यंत एवढं सोपं आहे. ठीक आहे. आता भांडवली जमामध्ये काय येणार? भांडवली जमामध्ये काय माहिती आहे का, जे लॉंग टर्म, इथं भांडवल म्हणलं की लॉंग टर्म हा शब्द लक्षात ठेवायचा. आता इथं पुन्हा मिळतो लॉंग टर्म, दीर्घकालीन जे काय तुम्हाला काय म्हणतात उत्पन्नाचे स्रोत आहेत दीर्घकालामधून, तर त्यामध्ये काय येणार? सर्वात मोठा कोणता? कर्ज. इथं कर्ज फेडणे, इथं कर्ज घेणे. म्हणजे आपण कर्ज घेतलं एखाद्याकडून, समजा IMFकडून घेतलं, WTOकडून घेतलं, जागतिक बँकेकडून घेतलं, एखाद्या देशाकडून जर कर्ज घेतलं तर हे कर्ज कशामध्ये येतं? तर भांडवली जमामध्ये येतं. दुसरं काय तर निर्गुंतवणूक, म्हणजे त्याला काय आपण म्हणतो डिसइन्व्हेस्टमेंट, बरोबर ना? डिसइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असते? समजा LICमध्ये सरकारचा वाटा जितका असेल त्यातून त्यांनी काय वाटा शेअर्स मार्केटमध्ये विकला, तर त्यातून पैसे आलेले कशामध्ये आले? तर डिसइन्व्हेस्टमेंट झाली, म्हणजेच काय, त्याला भांडवल जमा झाली. एखादी सरकारी कंपनी आहे आणि ती सरकारी कंपनी जर विकली प्रायव्हेट कंपनीला, तर त्यातून आलेला पैसा कशात झाला? भांडवली जमामध्ये झाला. मग तो काय झाला? एकदाच विकली ना कंपनी, म्हणजे तो काय, त्याला लॉंग टर्म आहे. तो लॉंग टर्म पैसा आलेला आहे, तो कशामध्ये आला? तर ह्याच्यामध्ये आला, भांडवली जमामध्ये आलेला. मग आपण त्यामुळं ह्याच्यामध्ये मोस्टली जो भाग आहे तो कर्ज घेण्याचा असतो, प्लस डिसइन्व्हेस्ट म्हणजे सरकारी निर्गुंतवणूक करते त्यातून आलेला असतो. ह्याच्यामध्ये ह्या 2 पॉईंटच लक्षात ठेवायच्या परीक्षे दृष्टिकोनातून. भांडवली जमामध्ये तुम्हाला जे काही आहे गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला जास्त परीक्षेला विचारले जाणार नाही. ह्याच फक्त तुम्हाला भांडवली जमामध्ये तुम्हाला लक्षात कर्ज घेणे. ठीक आहे. कर्ज घेणे म्हणजे कर्ज फेडणे, कर्ज घेण्यामध्ये हा एखाद्या देशाकडून आपण घेऊ पण शकतो आणि एखाद्या देशाला दिलं असेल तर तिने आपलं कर्ज हे केलं, परतफेड केली तरी पण ती म्हणजे कर्ज कसं पण असतं, दिलेलं घेतलेलं असू दे किंवा नवीन घ्या, ह्या दोन्ही प्रकारे कर्ज घेणे किंवा कर्ज वसुली हे सर्व गोष्टी ह्याच्यामध्ये जमा होतात. कशामध्ये? भांडवली जमामध्ये. आता शेवटचा छोटासा पॉईंट येतो तो म्हणजे महसुली जमा. ठीक आहे. आता महसुली जमा हे काय असणार आहे? शॉर्ट टर्म, म्हणजे वारंवार महसुली आपली जमा होत असते. मग त्याच्यावरती आपले कशातून येणार आहे? पहिल्यांदा आपल्या टॅक्सेस, बरोबर, आपल्याला सरकारला टॅक्स मिळतात. मग त्यामध्ये कोणता टॅक्स असतो? इन्कम टॅक्स असतो, त्यानंतर GST असतो, त्यानंतर आपला जे काही स्टॅम्प ड्युटी वगैरे ज्या काही त्याच्यावरचे टॅक्स असतात तो सगळा ह्याच्यामध्ये समावेश असतो. स्टॅम्प ड्युटी वगैरे असतील ते सुद्धा भांडवली महसुली जमामध्ये केला जातो. आता ह्या टॅक्स व्यतिरिक्त इतर पण आपले काही उत्पन्नाचे सोर्स आहेत, बरोबर. काय उत्पन्नाचे सोर्स आहेत? तर समजा की आपण हे करत असतो की काय म्हणतो, नफा लाभांश म्हणजे डिव्हिडंड आपल्याला मिळत असतो RBIला. ठीक आहे. RBIला कर्ज दिलं डिव्हिडंड असतो, किंवा ज्या काही LIC वगैरे त्याचा डिव्हिडंड असतो. काही PUCचा प्रॉफिट असतो, तो प्रॉफिटसुद्धा महसुली जमामध्येच इन्क्लूड केला जातो. ठीक आहे. किंवा चलनी नोटा वगैरे असतात त्यातून मिळणारा प्रॉफिटसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकला जातो. चलनी नोटामधून प्रॉफिट माहिती आहे ना तुम्हाला, 10 रुपयाची नोट ही फक्त 30 पैशाला तयार होते, बाकीचा सगळा प्रॉफिट असतो. त्या पद्धतीने सर्व प्रॉफिट महसुली जमामध्ये होतो. आता इथं जसं कर्ज घेणे किंवा कर्जाची वसुली प्राप्त झाली की भांडवली जमामध्ये होते, पण पूर्ण कर्ज एखाद्याकडे न घेता किंवा पूर्ण कर्ज जो शून्य होता त्या कर्जावर तो फक्त व्याज आलं, कर्जाचे व्याज जर आले, कर्जाचे व्याज आले तर महसुली जमामध्ये होतं. शॉर्ट टर्म छोटंसं, कर्जाचं व्याज छोटंसं, इथंसुद्धा छोटंसं, अशा पद्धतीचं ही कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये जास्त डीपमध्ये तुम्ही विचार केला तर तुम्हाला परीक्षेला गोंधळ उडून जाईल. ह्या फक्त बेसिक कन्सेप्ट फक्त लक्षात ठेवा, या 4 गोष्टीची तुम्हाला अजिबात गोंधळ होणार नाही. मी शॉर्टमध्ये पुन्हा एकदा सांगतो, भांडवली खर्च दीर्घकालीन असतो, मालमत्ता निर्माण करतो किंवा कर्ज त्यांनी फेडले जातात. हा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पायाभूत सुविधावर ह्याचा मोठा प्रमाणात खर्च होतो. लष्करी उपकरणे या लॉंग टर्म असतात त्यामुळे घेतली जातात. प्रोजेक्ट जसे सागरमाला वगैरे प्रोजेक्ट आहेत त्याच्यावरचा खर्च भांडवली खर्च असतो. सरकारी ज्या योजना आहेत ज्या की इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड आहेत किंवा लॉंग टर्मच्या आहेत, प्रधानमंत्री सडक योजना, त्यासुद्धा भांडवली खर्चामध्ये येतात. महसुली खर्चामध्ये वारंवार किंवा शॉर्ट टर्म जे खर्च आहेत ते सर्व खर्च, दैनंदिन खर्च या महसुली खर्चामध्ये येतात. त्यामध्ये पगार देणे, पेन्शन देणे किंवा एखाद्या गोष्टीचं अनुदान देणे, जसं लाडकी बहीण योजना, किंवा जर कर्ज घेतलं असेल तर कर्जावरचं व्याज देणे, हे सगळं महसुली खर्चामध्ये येतं. भांडवली जमामध्ये काय तर दीर्घकालीन भांडवली जमा म्हणजे वन टाईमच तुम्हाला तिकडून येत असतं. म्हणजे तुम्ही एकतर कर्ज घेऊ शकता किंवा तुम्ही एखाद्याला कर्ज दिलं असेल तर त्यांनी ते कर्जाचं पूर्ण रक्कम तुम्हाला वसूल करून दिली, म्हणजे तुम्हाला कर्ज फेडलं असेल तर ते सुद्धा येतं. किंवा एखाद्या कंपनीतून तुम्ही डिसइन्व्हेस्टमेंट केली किंवा निर्गुंतवणूक केली तरी सुद्धा ती तुम्हाला भांडवली ह्याच्यामध्ये येते, जमामध्ये येते. ठीक आहे.
त्याचबरोबर तुम्हाला अजून दुसरा मुद्दा येतो की महसुली जमा. महसुली जमामध्ये तुम्हाला टॅक्समध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स, GST, स्टॅम्प ड्युटी वगैरेमधून जो काही प्रॉफिट येतो तो महसुली जमामध्ये तुमचा सहभाग होतो. हे शॉर्ट टर्म असतं. RBIकडून मिळणारा प्रॉफिट असेल किंवा PSUचा जर प्रॉफिट असेल तो सुद्धा महसुली जमामध्ये होतो. चलनी नोटापासून मिळणारा प्रॉफिट असेल तो सुद्धा महसुली जमामध्ये होतो. आणि कर्जाचे व्याज जर आले असेल तर महसुली जमामध्ये हे जमा केलं जातं. अशा पद्धतीचा हा कन्सेप्ट आहे. अतिशय शॉर्ट कन्सेप्ट आहे. सर्वांनी पुन्हा एकदा बघून घ्या. हे कन्सेप्ट बघून तुम्ही एकदा वाचलं की तुमच्या परफेक्ट डोक्यात येईल. दीर्घकालीन हा शब्द लक्षात ठेवायचा. लॉंग टर्म म्हणलं की भांडवली, मोठा भाऊ. लॉंग टर्म ज्या गोष्टी असतात त्या फक्त इथं लक्षात ठेवायच्या. इथं फसण्याची शक्यता कुठे माहिती आहे का? कर्ज फेडणे, कर्ज घेणे, व्याज देणे. कर्जावरील व्याज हा शब्द आला की तो महसुलीच असणार आहे. मग व्याज दिलं असेल तर खर्च, व्याज आला असेल तर तो जमा. व्याज आणि कर्ज हा नुसता कर्ज दिलं, कर्ज फेडलं असेल तर तुम्हाला भांडवली खर्च आणि भांडवली जमामध्ये तो इन्क्लूड होऊ शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं अजून कोणाला काही कन्सेप्ट क्लिअर होत नसतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर टाकतच आहात. आपल्या ग्रुपला शेअर करू शकता आणि आपल्या लाईव्ह सेशनमध्ये पण सांगू शकता. तर आपण या छोट्याशा व्हिडिओसह थांबू शकतो. जाता जाता तुम्हाला मी एवढाच प्रश्न विचारेन की तुम्ही थोडासा अभ्यास करा आणि पोस्टातील बचती कोणत्या, ह्या 4पैकी कोणत्या ह्याच्यात तुम्ही टाकणार? पोस्टातल्या बचती हे कमेंट करून मला सांगा. सगळ्यांनी वाचून घ्या, वाचून सांगा. पोस्टातील म्हणजे बचत, परत ते सांगतो, पोस्टातील बचती भांडवली खर्चात टाकणार, भांडवली जमेत टाकणार, महसुली खर्चात टाकणार का महसुली जमेत टाकणार? कमेंट करून सगळ्यांनी सांगायचं. ठीक आहे. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याला काही पैसे पडत नाहीत. आम्हाला तेवढंच मोटिवेट मिळतं. त्यामुळे आठवणीनं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.